नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाड आणि आपली इंजिनमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आहे, जो विद्यार्थी आज ITI, डिप्लोमा, डिग्री किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेऊन बसलाय. आणि जर त्या विद्यार्थ्याला मी आज विचारतोय, भाऊ किंवा ताई तुमचं मंथली इन्कम काय, तर त्यांचं उत्तर असतं ₹0. ₹0 म्हणजे आज त्यांचा महिना अखेर कोणत्याही प्रकारचं इन्कम नाहीये. जस्ट घरात आयडल बसले. ज्या आई बापांनी, ज्या भावांनी, बहिणींनी, मामाने, काकाने त्यांना भरभरून पैसा देऊन इकडून तिकडून पैसे जमा करून त्यांना शिकवलं, सरकारला भरपूर सारा पैसा दिला की बाबा आमच्या मुलांना रोजगाराच्या काबिल बनवा, हे घ्या पैसे, है ना, असं म्हणून त्या मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण दिलं गेलं. त्या मुलांना जर विचारलं की बाबा रे आज तुमची काय अवस्था आहे, ते बोलतात सर वॅकेन्सी नाही. सरकार बोलतं वॅकेन्सी नाहीयेत, जागा खाली नाहीये. अरे बाबा जागाच खाली नव्हती तर शिक्षणाचा एवढा काळा बाजार का, है ना? म्हणून मी सरळ सरळ बोलतोय, जर भरतीतच पारदर्शकता नसेल तर आमच्या शिक्षणाचा अर्थ काय, है ना? जर तुम्ही भरतीत कुठेतरी पारदर्शकता दाखवत नाहीये, वॅकेन्सी निघत नाहीये, ऍडव्हर्टाईज करत नाहीये, तुम्ही कोणत्याही गोष्टीची पारदर्शकता दाखवत नाहीये, तर या सगळ्या गोष्टी जर अशा असतील तर मग त्या गोष्टीसाठी आम्ही जे शिक्षण घेतोय, तुम्हाला भरभरून लाखोने तुमच्या कॉलेजेसला पैसा देतोय, तर त्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ घेऊन आलोय. जर या गोष्टी कुठेतरी एका रुळावर आणायच्या असतील, जर या गोष्टीसाठी लढायचं असेल, तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक मुलासाठी आहे, जो मुलगा आज रोजगार आहे, जो मुलगा आज शिकतोय आणि जो मुलाची ऑलरेडी नोकरी लागली आहे. सर नोकरी लागलेल्या मुलांसाठी का? जर तुम्ही त्यांची आज फक्त गंमत बघत बसले ना, तर उद्या तुमच्या मानेपर्यंत तलवार कधी येईल आणि कधी केसाने गळा कापला जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून न्यायासाठी जर लढायचं असेल तर हीच ती खरी वेळ आहे. मला भरपूर साऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी फोन केला, म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे. माझ्या युट्यूबच्या माध्यमातून, माझ्या या चॅनलच्या माध्यमातून जितकेही माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत तरी मला आवाज उचलायचा आहे. कारण जर आम्ही कुठेतरी कोर्सेस लॉन्च करतोय, आम्ही कुठेतरी तुम्हाला शिकवतोय आणि आम्ही त्याचे जर पैसे घेतोय, तर त्याचा मोबदला जर तुम्हाला भेटत नसेल ना, तर आम्ही तुम्हाला जे शिकवतोय ना त्याच्यावर पण धिक्कार आहे ना. त्याचा कोणत्याही प्रकारचा अर्थ नाहीये. कारण आम्ही शिकवतोय, कारण तुमची उद्या पोटाची खळगी भरल्या गेली पाहिजे याच्यासाठी तर शिकवतोय ना. आणि जर हा बाजार असाच चालू राहिला, वॅकेन्सी असून सुद्धा अनाऊन्स झाल्या नाही, वॅकेन्सी मधल्यामध्ये भरून गेल्या, तर मग या शिक्षणाचा अर्थ काय? जर या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर डोक्यात मुंग्या येत असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि विचार करा की मला याच्यासाठी काय करता येईल, है ना. जेव्हा मला भरपूर साऱ्या मुलांचे फोन आले, इव्हन AISF, भरपूर साऱ्यांना माहिती असेल, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ही मुलांसाठी नेहमीच कार्यरत असणारी अशी संस्था आहे जी मुलांच्या अन्यायासाठी नेहमी लढत असते आणि आजही ती तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी भरभरून उभी आहे. जेव्हा मला तिकडून फोन आले आणि जेव्हा मला विचारलं गेलं की तुमच्या स्टुडंटचा सहभाग काय असेल, दुर्दैवाने मुलं फक्त व्हॉट्सअपमध्ये रील बनवणं, व्हॉट्सअपमध्ये सॅड ते इमोजी टाकणं, इन्स्टाला भरभरून रील बनवणं किंवा इकडं तिकडं फिरणं, याच्यातच मुलांना जास्त इंटरेस्ट आहे. जेव्हा स्वतःहून कुठेतरी रोडावर उतरावं लागतं, जेव्हा फिजिकली कुठेतरी यावं लागतं, तेव्हा माणूस पॉकेट कर बघतो. आणि तेच जर चाय पाण्याला काय मित्रांनी बोलवलं, सरळ पैसे काढून देतो, तो चल आजचा चाय माझ्याकडून. जर हेच करत बसले तर तुमच्यासाठी कोणीही येणार नाहीये. आज तुमचा लढा तुम्हालाच लढावा लागणार आहे. आणि जर हा लढा लढायची अशी इच्छा असेल ना, तर आजच जागृत व्हा. राईट आहे ना. जे आता महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन जे आता नागपूरमध्ये चालू आहे, त्याच्यामध्ये भरभरून जितक्याही मुलांनी 12 डिसेंबर ही तारीख डिसाईड झाली आहे. 12 डिसेंबर 2025 याची कंप्लीट डिटेल मी माझ्या टेलिग्राम चॅनलला नक्की अपलोड करेल की कुठं भेटायचंय, कसं करायचंय. पण भरपूर जणांना प्रश्न नक्की पडला असेल, कारण सगळ्यांपर्यंत करेक्ट इन्फॉर्मेशन पोहोचली नाही. सर हेच अधिवेशन का, है ना, या अधिवेशन मधून आम्हाला काय भेटणार? सर्वात अगोदर हेच समजून घ्या की अधिवेशन नेमकं असतं काय. अधिवेशन हे जेव्हाही ठेवलं जातं तिथं भरभरून जे पॉलिटिशियन लोक अवेलेबल असतात, त्यांच्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या भरपूर साऱ्या प्रॉब्लेमच्या जितक्याही समस्या त्यावर डिस्कशन होतं. उदाहरणार्थ शिक्षण, है ना, नंतर शेतकरी बांधवांच्या असलेल्या समस्या, नंतर महाराष्ट्रात होणारं भरपूर ठिकाणी होणारं खाजगीकरण, शाळेचं होणारं खाजगीकरण, है ना, नंतर तुमचा रोजगार संबंधीच्या ज्या जितक्याही प्रॉब्लेम असतात ते डिस्कस होतात. मग सर याच्यामध्ये नवीन काय? हे तर वर्षभर डिस्कस होत असतं. बिलकुल नाही, वर्षभर तर डिस्कस होतं, पण या सगळ्या गोष्टींना ज्याचा कव्हरेज भेटतो त्याला बोलतात मीडिया, है ना. भरपूर सारे कॅमेरे, भरपूर सारे पत्रकार इथं अवेलेबल असतात. आणि जर तुम्हाला तुमचा आवाज
कोणापर्यंत पोहोचवायचा असेल ना तो त्या मीडियापर्यंत पोहोचवायचा आहे. कारण आज तुम्हाला मीडियाची पॉवर किती मला नव्याने सांगायला नको, जोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम मीडियापर्यंत पोहोचणार नाही, त्या टीव्ही पर्यंत जाणार नाही, त्या टेलिव्हिजन पर्यंत जाणार नाही, तोपर्यंत या नेत्यांपर्यंतच्या कानापर्यंत तुमचा प्रॉब्लेम 100% पोहोचणार नाहीये. आणि जर तो पोहोचवायचा असेल तर कुठेतरी तुम्हाला मोठ्या संख्येने राहावं लागेल. फक्त 10 विद्यार्थी तिथे गेले, अरे आमचा असा प्रॉब्लेम आहे, 10 विद्यार्थ्यांना कोणीच गिनणार नाही है ना. हजारोनं जावं लागेल. जोपर्यंत तुम्ही जाणार नाही तुमचा प्रॉब्लेम त्यांना कळणार नाही. आणि जोपर्यंत प्रॉब्लेम कळणार नाही, घरी बसून सॅड इमेजेस टाकणं, एखाद्या ग्रुपमध्ये स्वतःला ऍड करणं, भरपूर साऱ्या याला शिवी देणं त्याला शिवी देणं सोडून द्या. काहीच फायदा होणार नाहीये. राईट आहे ना. म्हणून माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी हे एवढंच सांगायला आलोय की जर कुठेतरी न्याय हवा असेल आणि जर कोणी तुमच्या पाठीशी उभे, विशेष म्हणजे इथे तुम्हाला ऑलरेडी कोणाचा तरी पाठिंबा आहे आणि तो पाठिंबा आहे AISF या संस्थेचा, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ट्रस्ट. ही ऑलरेडी तिथं आहे. तुम्हाला फक्त तिथे जाऊन उभं राहायचं आणि तुमची फक्त उपस्थिती दाखवायची आहे की आम्ही इथून आहोत, हा आमचा प्रॉब्लेम आहे. राईट आहे ना. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला नव्यानं सांगायला नको, भरभरून सारे व्हिडिओ मी प्रॉब्लेमचे बनवले होते. आता हेच विचारू नका सर आमच्यावर काय अन्याय होतं आम्हाला माहितच नाही. बरोबर आहे ना. 50% वेटिंगला यादी आणखी लावलेली नाहीये है ना. कधी लागणार आहे सांगा है ना. 50% वेटिंग लिस्ट आणखी पण पेंडिंग आहे. किती दिवस ते पोरं फक्त ह्या आशेवर बसायचे की आम्हाला एक दिवस नोकरी लागेल आणि आम्ही आमच्या बोकांडी झालेलं कर्ज कुठेतरी नील करू. बिलकुल नाही. दिवसांदिवस कर्ज वाढत जाईल पण यादी लागणार नाही जर प्रयत्न केला नाही तर. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा, वॅकेंट सीट किती बाकी आहेत है ना. मला माहिती आहे की भरपूर सारे सीट भरले गेलेत, पण नुसती गोष्ट ITI ची होत नाही. AE ची गोष्ट, असिस्टंट इंजिनियरची गोष्ट होते, ज्युनियर इंजिनियरची गोष्ट होते, उपकेंद्र सहाय्यक ही पोस्ट 2019 ची केस आणखी पण कोर्टात चालू आहे. कधी या गोष्टी क्लिअर होणार, कधी वॅकन्सी येणार, आम्हाला कमीत कमी डेट तर करवा, कमीत कमी अनाऊन्स तर करा की ह्या वर्षी ह्या तारखेला आम्ही ही वॅकन्सी भरणार आहोत, ह्या तारखेला तुमची एक्झाम तर सोडा पण कमीत कमी फॉर्म फिल होणार आहे आणि कुठेतरी तुमची एक्झाम होणार, एवढं तर सांगा. कमीत कमी त्या आशेवर मुलं अभ्यासाला तर सुरुवात करतील. फक्त आयडल डोळे झाकून बसून आहे ना, डोळे झाकून बसायचं आणि विचार करायचा आमच्याकडे कोणीच बघत नाही, हाच कुठेतरी आज सरकारचा विचार आहे. आणि त्यांचा हा भ्रम जर दूर करायचा असेल, तुम्हाला तिथं उपस्थित राहावं लागेल आणि सांगावं लागेल भाऊ आम्ही आहोत है ना. न्याय आम्हाला लागतोय, आम्हाला पण तितकीच काळजी आहे जितकी काळजी ना त्या मुलाला आहे की जो मुलाला त्या नोकरीची आवश्यकता आहे है ना. तर तुमची प्रेझेन्स तिथे तुम्हाला दाखवावं लागेल, तुम्हाला सांगावं लागेल की बाबांनो आम्ही आहोत, आम्हाला गरज आहे. क्लिअर आहे ना. माझ्या युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक सबस्क्रायबरला ज्यांनाही पॉसिबल आहे, जितकी जण पॉसिबल आहे, प्लीज 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 हा विचार करू नका माझी नोकरी लागली आहे मला गरज नाही, अरे हे माझ्यातले नाही, बिलकुल नाही. तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही स्टुडंट मधलेच आहात है ना. मी बोललो ना, जर तुम्ही आज सहभाग दाखवला नाही तर उद्या तो अन्याय तुमच्यावर कधी होईल. आणि तेव्हा बोलू नका की आमच्यासाठी कोणी बोललं नाही. जर आज तुम्ही त्यांच्यासाठी बोलले नाही तर उद्या तुमच्यासाठी पण बोलणारं कोणीच नसणार आहे. क्लिअर आहे. तर हा होता एक छोटासा व्हिडिओ ज्यामध्ये 12 डिसेंबर 2025 ला AISF है ना कुठेतरी त्या लोकांनी तुमच्यासाठी आवाज उचललाय. तुम्हाला फक्त प्रेझेन्स दाखवायचा आहे. मी बोललो ना काहीच करायचं नाही, उपस्थितीत हेच तुमचं तिथं असणार आहे. काय लढाई असणार आहे. तुमचा प्रेझेन्स हाच तुमचा तिथं न्यायासाठी असणारा एक मुका आवाज असणार आहे, जो त्यांच्यापर्यंत इतक्या जोरात पोहोचला जाईल ना जितका तुम्ही ओरडून सुद्धा पोहोचू शकणार नाही. राईट आहे ना. तर नक्की उपस्थित राहा है ना. आणि याच्यासाठी मी माझ्या टेलिग्राम चॅनलला कुठेतरी वोट ठेवला. मग मी व्हॉट्सअपवर मी भरोसा याच्याकरता ठेवत नाही, कारण मी स्वतः भरपूर साऱ्या ग्रुपमध्ये ऍड आहे. ज्या प्रकारचे लँग्वेज मुलं वापरतात ना, मला त्यांचा हिस्सा बिलकुल होऊ वाटत नाही. मी एक शॉर्ट छोटासा एक काय बोलतात त्याला है ना थोडासा पोल ठेवला की किती मुलं अधिवेशनाला जाऊ शकतात. आणि हा आकडा जर मला AISF कडून कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करण्यात आला किंवा मला त्यांच्याला सांगायचं असेल की आमचे स्टुडंट आहात, तर मला त्यांच्यासाठी एक नंबर पण द्यावा लागेल ना सर. हक्काने सांगतो एवढे पोरं येणार आहे, हा बघा हा झाला माझा पोल. तर एवढं माझ्या दृष्टिकोनातून एवढा मेसेज मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. जर तुम्ही सहभाग दाखवला नाही मग घरी गोदडी घ्या, झोपून राहा, आरामात विचार करा. एक ना एक दिवस न्याय भेटणार असा विचार करा. आयुष्यभर सडत मरत राहा, कोणी तुमच्यासाठी येणार नाहीये. सरळ सांगतोय, सीधी बात नो बकवास है ना. चालते बाळांनो, हा होता एक छोटासा व्हिडिओ. अपकमिंग वॅकन्सीज हव्या असतील आणि जी डिग्री जे शिक्षण घेतले ना त्या शिक्षणाबाबतीत भविष्यात मोबदला मिळून चांगला आयुष्य जगायचा विचार करत असाल तर हीच ती वेळ आहे. युटिलाइज करून घ्या, आवाज वाढवा, प्रेझेंटला तिथं जा, प्रेझेंट राहा, आपला आवाज त्यांना सांगा, मीडियामध्ये या गोष्टी कळू द्या. तुमच्या गोष्टींना 100% न्याय भेटेल. बाय.